विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी घाडगे सर, क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती, आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोरोना ह्या विषाणूच्या प्रतापामुळं आपल्याला सर्वांना सध्या घरीच पूर्ण विश्रांती दिली जाते. बरेच जण ही विश्रांती अगदी मनापासून एन्जॉय पण करत असतात आणि आपल्याला कधीही न मिळालेला हा जो अनुभव आहे तो अनुभव आपण सध्या घेत आहोत. अगदी अबालवृद्ध, अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसांच्यापर्यंत सगळेजण आपण अगदी गुण्यागोविंदानं एकत्र घरात राहतोय. खरं वास्तविक अशी संधी कधी मिळालीच नव्हती आपल्याला आणि ह्या संधीचं आपल्याला सध्या सोनं करायचं आहे. आपली 10वीची परीक्षा संपलेली आहे. आता संपलेली आहे असं म्हणता येणार नाही, पण सरकारकडनं संपवली गेली, बरोबर आहे ना? कारण आपला शेवटचा जो 10वीचा पेपर होता तो सरकारनं रद्द केलेला आहे. आपल्याला त्याच्यातून सूट मिळालेली आहे. अर्थात त्याच्या दोन्ही बाजू आहेत, प्लस मायनस, आपण त्या सोडून देऊ, तो काही विषय नाही, आपल्या हातात राहिलेलं नाही ते. तर सध्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली 10वीची परीक्षा पूर्णपणे बोर्डाची संपलेली आहे. त्याच्या ताणातून आपण रिकामे झालेलो आहोत. आता प्रश्न असा आहे की तुमच्यासारख्या जिज्ञासू विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता 10वी नंतर पुढं काय? सगळे तर इन्स्टिट्यूट कॉलेजेस सगळं बंद आहे, घराच्या बाहेर पडता येत नाहीत, मग काय करायचं? तर हा जो वेळ आहे हा वेळ आपण सत्कारने लावूया. त्यासाठी आपण ह्या झूम ॲपद्वारे किंवा व्हिडिओ लेक्चरद्वारे आम्ही तुमच्याशी संपर्क करतोय. आपली जे लेक्चर्स असतील ती सुरुवातीच्या काळात जोपर्यंत आपला हा लॉकडाऊन उठत नाही तोपर्यंत ह्याच माध्यमातून आपण अभ्यास करायचं ठरवूया. आणि तुम्ही सर्वजण माझ्याशी सहमत असाल असं मी गृहीत धरतो, कारण तुमच्या चेहऱ्यावरूनच एकंदरीत लक्षात येतं की तुम्ही 10वी नंतरचा जो अभ्यासक्रम आहे, काही जणांना नीटमध्ये करिअर करायचं असेल, जेईची परीक्षा द्यायची असेल. आता नीट जेई वगैरे काय आहे ते तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहीत नसेल तर आपण हळूहळू एक एक टप्प्यानं सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं समजावून सांगितल्या जातील. आम्ही प्रत्येक विषयाचे टीचर्स तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल अशा भाषेत सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहेत. आता प्रश्न येतो की तुम्ही त्या किती काळजीपूर्वक ऐकत असाल. तर तुम्ही काय करायचं, हे जे ॲप आहे ह्या ॲपवरती 100% कॉन्सन्ट्रेट करायचं आणि स्वतः आपण वर्गात बसलेलो आहोत असं गृहीत धरूनच अभ्यासाला लागायचं. हे आपण काय एक्स्ट्रा करतोय वगैरे असं नाही. आणि मुलांनो, आपल्याला इथून पुढं ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ह्या आपल्याला 100% वापराव्या लागतील. आणि त्या पद्धतीनं आज आपण पहिलंच लेक्चर अटेंड करायचा मान तुम्हाला सर्वांना मिळालं आहे. त्यामुळं तुमचं सर्वांचं मी अभिनंदन पण करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10वी नंतर काय काय असतं. तर वेगवेगळ्या शाखा असतात, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स वगैरे सगळे. तर आपल्यापैकी प्रामुख्यानं सायन्स विषयाचा आपण जास्त प्रामुख्याने विचार करूया. सायन्समध्ये काय काय असतं? तर सायन्समध्ये मुख्य 2 ग्रुप्स असतात. ह्या 2 ग्रुप्समध्ये काय असतं तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा एक ग्रुप, त्याला ए ग्रुप असं म्हणायचं. आलं लक्षात? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स ह्या 3 विषयांचा म्हणून ए ग्रुप असतो. त्याच्यानंतर बी ग्रुप म्हणजे काय? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. लक्षात आलं बरोबर? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा ए ग्रुप आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हा बी ग्रुप. लक्षात ठेवायला सोपं आहे. बी फॉर बायोलॉजी बी ग्रुप आणि ए साठी मॅथमॅटिक्सचा ग्रुप. आता हे 3 विषय, आता टोटल 12वीला आपल्याला 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षासाठी 6 विषय असतात. मग हे 6 विषय कोणते? तर जनरल, आता त्याला पर्याय पण असतात, पण जनरल 6 विषय असे लक्षात ठेवायचे. मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो असे 6 विषय असतात. पण जर तुम्हाला एकच ग्रुप घ्यायचा असेल तर तुम्ही मॅथ्स ए ग्रुप घ्यायचा असेल तर मॅथ्स घ्यायचा आणि बायोलॉजीच्या ऐवजी जॉग्राफी घ्यायचं, भूगोलाचा विषय पर्याय घेता येतो. त्यानंतर बी ग्रुप जर घ्यायचा असेल, 12वीला जर तुम्हाला बी ग्रुपमध्ये नीटची परीक्षा व्यवस्थितपणे द्यायची असेल, तुम्हाला जर थोडंसं मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्हाला बी ग्रुप निवडावा लागतो. आणि बी ग्रुपसाठी तुमचे 6 विषय कोणते येतील? मराठी,
इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि जॉग्राफी असे 6 विषय असतील. आलं लक्षात बरोबर. बी ग्रुपसाठी मॅथ्स ऐवजी तुम्हाला जॉग्राफी निवडता येतो 12वीसाठी. 11वीला 6 विषय ठेवणार. 11वीला परत एकदा सांगतो, 11वीला 6 विषय कोणते? मराठी, इंग्लिश हे दोन्ही विषय तुमच्या परिचयाचे आहेत. फिजिक्स पूर्ण विषय, त्याच्यानंतर केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो हे 11वीसाठी कंपल्सरी 6 विषय. तुम्ही 12वीला गेल्यानंतर तुम्हाला ए ग्रुप पाहिजे असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल, ए ग्रुपमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला बायोलॉजी सोडून जॉग्राफी घेता येतो. आलं लक्षात. हा ए ग्रुपसाठी झालं. जर तुम्हाला एखादा विद्यार्थ्याला मेडिकल करायचं असेल तर त्यांना काय करायचं? मॅथ्स विषय सोडायचा आणि जॉग्राफी घ्यायचा. असे 6 विषय होतील. म्हणजे ए ग्रुपसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, मराठी, इंग्लिश आणि जॉग्राफी. आणि बी ग्रुपसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मराठी, इंग्लिश आणि जॉग्राफी. मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलेलं असावं. तर अशा पद्धतीनं ग्रुपिंग असतं. आता 10वीच्या पर्यंतचा जो अभ्यास असतो तो थोडासा वेगळा असतो आणि 11वी नंतर 11वी-12वीचा जो अभ्यासक्रम असतो हा वेगळा असतो. तुमच्यापैकी खूप जणांच्या लक्षात आलं असेल की जेईची परीक्षा आणि नीटची परीक्षा ह्या खूप अवघड परीक्षा असतात, असं एकंदरीत सगळ्या महाराष्ट्रामध्ये वातावरण असतं. आता हे असं का असतं? तर त्याचं मुख्य कारण आहे आपला जो SSC बोर्डचा सिलेबस आहे, आपलं जे पुणे बोर्ड आहे, महाराष्ट्र बोर्ड आहे, त्याचा सिलेबस थोडासा वेगळा आहे. आणि ह्या ज्या 2 परीक्षा होतात, जेई किंवा नीट, जेई ए ग्रुपसाठी असते, इंजिनिअरिंगच्या संदर्भातली असते आणि नीट परीक्षा ही मेडिकलच्या संदर्भातली असते. तर ह्या दोन्ही परीक्षा ह्या NCERT ह्या सिलेबसवरती अवलंबून असतात. त्या संदर्भातनं त्या सिलेबसवरनं काढल्या जातात. ह्याच्या ज्या प्रश्नपत्रिका निघतात त्या NCERTच्या सिलेबसमधनं निघतात. आता NCERT म्हणजे काय की आपल्या ऑल ओव्हर इंडिया लेवलचं एक ते बोर्ड आहे. जसं आपलं महाराष्ट्रातलं SSC बोर्ड तसं पूर्ण ऑल ओव्हर इंडिया ह्याच्यामध्ये NCERT असं एक बोर्ड आहे. त्याचा सिलेबस थोडासा अवघड असतो, थोडासा टफ असतो आपल्यापेक्षा. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना हा जो सिलेबस आहे किंवा हे जी परीक्षा असतात ह्या थोड्याशा अवघड जातात. प्लस त्यांची डिफिकल्टी लेवल पण जास्त असते. का डिफिकल्टी लेवल जास्त असते? त्याचं कारण असं की परीक्षेला विद्यार्थी संख्या जास्त असते आणि सीट्स, आता समजा मेडिकलच्या सीट्स लिमिटेड आहेत आणि त्यासाठी जवळजवळ 15 ते 16 लाख विद्यार्थी परीक्षेला अपिअर होतात आणि सीट्स किती असतात तर अगदी हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे असतात. प्रत्येक कॉलेजला विशिष्ट लिमिट. आता त्या संख्या वगैरे आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये ज्या वेळेला आपल्याला लेक्चर्स व्यवस्थित चालू होतील त्यावेळेला सगळं माहिती दिली जाईल. तुमच्यापैकी काही लोकांना माहिती पण असेल. तर हे व्यस्त प्रमाण आहे. कोणतं? नंबर ऑफ सीट्स कमी आहेत आणि विद्यार्थी जास्त बसतात. मग अर्थातच काय होतं की परीक्षा ही थोडीशी जर सोपी झाली तर बरेच विद्यार्थी सिलेक्ट होतील. मग त्या जागा तेवढ्या नसतात आपल्याकडं. मग त्यासाठी पर्याय काय? तर परीक्षेची काठिण्य पातळी वाढवायची. बरं, दिवसेंदिवस तुमच्यासारखे बहादूर विद्यार्थी सगळे अभ्यासच करायला लागलेले असतात. प्रत्येक वर्षी त्या अभ्यासाचं प्रमाण वाढलेलं असतं. कॉम्पिटिशनमुळं सगळे पेरेंट्स पण सतर्क झालेले असतात आणि मुलांना तुम्हाला विश्वास बसणार नाही, 5वी ते 6वी पासून विद्यार्थी ह्या परीक्षांची तयारी करायला लागलेले असतात. अर्थात त्यामुळं विद्यार्थ्यांचा सगळा अभ्यास 11वी-12वीचा सगळा अभ्यास 8वी-9वीतच झालेला असतो आणि नंतर ते रिव्हिजन करतात. मग ह्याच्यामुळंच काय होतं की त्यांना कसलाही प्रश्न दिला तरी सुटायला सोपा असतो. सगळे प्रश्न ते सोडवू शकतात. मग हे जर सगळेच विद्यार्थी सोडवायला लागले तर त्यांना सीट्स कुठून द्यायच्या? म्हणून विद्यार्थ्यांना ही परीक्षा थोडीशी अवघड असते. तिथले प्रश्न जे आहेत त्याची काठिण्य पातळी थोडीशी कठीण असते, जास्त अवघड असतात. मग आता आपण काय करायचं? आपल्यापैकी काही लोकांनी ह्याचा विचार कधी केलाय का की आपण 10वीच्या बोर्डाचाच फक्त अभ्यास करत बसलोय, तर थोडंसं वेगळं काही केलंय का? तर त्यासाठी एक नवीन कल्पना आहे मुलांना. फाउंडेशन आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपली जी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, 8वी पासून 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे वर्ग आपल्याकडे आहेत. आपण काय करतो, 8वी पासूनच 11वी 12वीचं फाउंडेशन करतो. आम्ही त्याला फाउंडेशन बॅच म्हणतो. मग आम्ही काय करत असतो, ह्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो हे सुरुवातीपासूनच शिकवतो. 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, 9वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, 10वीच्या, असं करत करत 8वी 9वी 10वीमध्ये 11वीचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोचा पूर्ण सिलेबस त्यांचा संपलेला असतो. आज जे आमचे विद्यार्थी 10वीची परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचं 11वीचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो
हे सगळं व्यवस्थित. त्याचबरोबर इतरही विषय आम्ही शिकवत असतो, तो विषय नंतरच आहे. पण हे 4 विषय 11वीचा सिलेबस मुलांना त्यांचा संपला आहे. आणि मग आता ते 12वीचा सिलेबस आणि 11वीचा हे 2 वर्ष जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. तर 12वीच्या अभ्यासक्रमाला त्यांना खूप वेळ मिळेल आणि प्रॅक्टिससाठी पण वेळ मिळेल. मग आता हे तुमच्या लक्षात आलं. आता तुम्ही तर मागं जाऊ शकत नाही, 8वीत जाऊ बसू शकत नाही. मग आता काय करायचं, आजपासूनचा आत्तापासूनचा वेळ जो आहे तो 100% काढी लावायचा. कारण वेळ जी आहे ही परत येत नाही. आपण आता इथून पुढच्या वेळेचा जो हाताशी वेळ आहे त्याचा वापर करायचा. आणि काय करायचं, जोपर्यंत आपली 11वीची बॅच सुरू होत नाही, 11वीचे कॉलेज सुरू होत नाही, तोपर्यंतच आपण सगळं 11वी 12वीसाठीचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो ह्यांचं सगळं बेसिक शिकून घ्यायचं ह्या व्हिडिओ लेक्चर्सद्वारे. ओके, तुम्ही सगळेजण रेडी आहात? नक्कीच तयारी करायची. बरेच जण उत्सुक आहेत. खरं वाटतं की आपल्याला नाही म्हटलं तरी उशीरच झाला आहे. बरेच जणांचे आम्हाला फोन पण आले होते, सर आपलं काय करायचं, कसं करायचं, थोडेसे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते. मग आम्ही विचार केला की आपण तुमच्याशी डायरेक्ट लेक्चर चालू करूया. आणि त्या हिशोबानं आज आपलं हे पहिलं लेक्चर आपण सुरू करतोय. सुरुवातीला आपण सगळी जनरल माहिती तुम्हाला सांगू आणि नंतर त्या परीक्षेचं स्वरूप कसं असतं त्याचं तुम्हाला एक चुणूक म्हणून पण मी शेवटी उदाहरण देणार आहे. आता ह्या सगळ्या ज्या परीक्षा असतात, म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या पुढं जे काय आहे ते जेई आणि नीट ह्या 2 मुख्य परीक्षा आहेत, त्या हिशोबानं चालू आहे. आता पण तुमच्यासमोर टार्गेट काय होतं, SSC बोर्डाची परीक्षा, त्याचा अभ्यास, बरोबर. मग त्या अभ्यासाच्या हिशोबानं तुम्ही चालला होता. आता तुमच्या डोक्यात काय पाहिजे, ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे त्यांनी जेईची परीक्षा डोक्यात ठेवायची. अर्थात दुसरी एक परीक्षा आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी CET पण आहे. त्या CETचा आपण विचार करूया. पण जर जेईची तयारी केली तर CETची याच्यात ऑटोमॅटिक होत असते, त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी कमी असते. आणि दुसरी परीक्षा म्हणजे नीट. मग ह्या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासाच्या अनुषंगानंच आपण आत्तापासून तयारीला लागायचं. सगळेजण तयार आहेत? ओके. आता ह्या परीक्षांचं वैशिष्ट्य काय, तर ह्या परीक्षांचं वैशिष्ट्य असं सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. आता जेईमध्ये काय असतं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे 3 विषय असतात आणि ह्या 3 विषयांचे 25 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात प्रत्येक विषयाचे? 25. सगळे मिळून किती झाले प्रश्न? 25 फिजिक्स, 25 केमिस्ट्री, 25 मॅथ्स, असे 75 प्रश्न असतात. आता ह्या 25 प्रश्नापैकी 20 प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह असतात. ह्याच्यामध्ये 4 पर्याय असतात. पहिला प्रश्न त्याला 4 पर्याय, दुसरा प्रश्न 4 पर्याय, 20वा प्रश्न त्याला 4 पर्याय. ह्यापैकी एकच पर्याय बरोबर असतो, तो तुम्ही फक्त मार्क करायचा. येते लक्षात, बरोबर. तर 1 ते 20 प्रश्न कसे असतात, बहुपर्याय असतात, 4 ऑप्शन्स असतात, ते निवडायचे असतात. हे कोणासाठी? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्ससाठी. आता उरलेले जे 5 प्रश्न असतात ते थोडेसे वेगळे असतात. हे वेगळे प्रश्न कसे असतात की त्यांचे तुम्हाला आन्सर्स डिजिटल स्वरूपाचे असतात, म्हणजे 0 to 9 असे असतील, किंवा आणखीन थोड्याशा वेगळ्या पद्धतीत त्याला ऑप्शन्स नसतात, त्याचं करेक्ट उत्तर काढायचं असतं. येथे लक्षात, बरोबर. तर 25 प्रश्न ह्या प्रमाणात असतात. 20 प्रश्न बहुपर्यायी, 4 ऑप्शन्स असतात, त्यातला एक करेक्ट असतो आणि उरलेले जे 5 प्रश्न असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करून तुम्हाला त्याचं उत्तर नोंदवावं लागतं. बरोबर असेल तर 4 मार्क्स मिळतात. एक प्रश्न बरोबर आला की 4 मार्क्स मिळतात. आता मार्किंग स्कीम सांगतो. पहिले 20च्या संदर्भातली लक्षात ठेवा. पण 5 प्रश्नांची वेगळी असते आणि पहिल्या 20 प्रश्नांची वेगळी असते. आता 20 प्रश्नांच्या पैकी जर तुम्ही एक प्रश्न बरोबर सोडवला तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतात. पण लकीली चुकला, बऱ्याच वेळेला काय होतं, आपण काही प्रश्न आपल्याला बरोबर येतात आणि बाकीचे आपण ठोकून देतो. तसं नाही करायचं. जर समजा तुमचा चुकला प्रश्न तर 1 मार्क तुमचा कमी होईल. म्हणजे बरोबर प्रश्नाला 4 मार्क आणि चुकीच्या प्रश्नाला वजा 1 मार्क. तुमचे जे मार्क मिळाले त्यातनं 1 मार्क वजा होतो. तर इथं थोडंसं सावध राहावं लागतं. येते लक्षात. तर पहिल्या 20 प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग असतं. जर चुकला तर 1 मार्क जातो, बरोबर आला तर 4 मार्क्स मिळतात. आता उरलेले 5 प्रश्न 21 ते 25 प्रश्न जे आहेत हे कसे असतात, त्यांना निगेटिव्ह मार्किंग नसतं. हा एक फायदा आहे. जर समजा तुम्ही तो प्रश्न सोडवला, उत्तर लिहिलं आणि चुकलं तर मार्क वजा होत नाही. मग काय होतं, जर बरोबर आला तर 4 मार्क्स मिळतील, नाही बरोबर आला तर 0 मार्क मिळतात, त्याचे मार्क्स वजा होत नाहीत. हा एक फायदा आहे त्यांचा शेवटच्या 5 प्रश्नांचा. हीच पद्धत थोड्याफार फरकानं नीटसाठी असते. नीटसाठी थोडासा वेगळा पॅटर्न आहे, त्याचा आपण नंतर विचार करूया. पहिल्यांदा एक एक ग्रुप तुमच्या लक्षात येईल, म्हणजे गडबड होणार नाही. तर जेईचं लक्षात आलं, बरोबर. आता हे जे प्रश्न असतात
बहुपर्यायी प्रश्न हे कसे असतात तर एका आपल्याकडे 10वीला कसं असतं की एक टॉपिक घेतला की त्या टॉपिकवरती प्रश्न असतो. म्हणजे समजा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतला किंवा वर्ग समीकरण हा चॅप्टर घेतला तर त्याच्यावर त्या चॅप्टरवरतीच प्रश्न असतो आणि जनरली पुस्तकातलाच प्रश्न द्यावा अशी एक साधारणतः पद्धत असते. इथं तसं नसतं. जेईच्या आणि नीटच्या परीक्षेत तसं नसतं. मग काय होतं की एक प्रश्न 3 किंवा 4 टॉपिकवरती आधारित असतो. म्हणजे जर समजा त्याच्यात प्रश्न तुम्हाला विचारायचा झाला तर त्याच्यामध्ये तुमचं डिटर्मिनंट येतं, त्याच्यानंतर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन यावं लागतं, आणखीन सिक्वेन्स सिरीज यावं लागतं. ह्या 2-3 टॉपिकचा मिळून एक प्रश्न तयार होतो, मिक्स असतं त्याच्यामध्ये आणि म्हणून ही आपल्याला परीक्षा मुलांना जड जाते. अर्थात आपण जर तयारी करायला ठरवलं आणि आजपासून जर छानपैकी कामाला लागलो तर ह्यातलं कुठलंही अवघड नाही. आपलेच बरेचसे मित्र अशाच पद्धतीने अभ्यास करून खूप चांगले यश मिळवतात. अर्थात मुलांना एक लक्षात ठेवायचं की मी मगाशी उल्लेख केला की काही जण अगदी आपल्या भारतामध्ये 5वी पासून तयारीला लागतात. पण तुम्ही सुरुवात कधी करताय हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही सुरुवात कशी करताय हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आजपासून अगदी मन लावून तन मन धन सगळं वेचून ज्याला म्हणतो आपण, जर आज कामाला लागला तुम्ही तर यश नक्कीच तुमच्या समोर ठेवलेलं असतं आणि कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. तर आजपासून जे काय आहे ते अगदी व्यवस्थितपणे पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ऐका आणि त्याप्रमाणे हळूहळू कामाला लागा. आणि एक यशाची गुरुकिल्ली तुम्हाला सांगतो, जे तुम्ही आता ऐकाल ते परत एकदा रिवाईज करायचं. त्याच्यावरती काय होमवर्क देतील टीचर लोक. जर समजा आता चॅप्टर झाला, एखादा लेसन झाला की त्यानंतर काही टीचर्स आमचे तुम्हाला होमवर्क देईल, तर ते होमवर्क करूनच तुम्ही झोपायचं असा व्यवस्था ठेवायचा. लक्षात आलं बरोबर. आजचं काम आजच करा. म्हणजे चांगले मार्क मिळवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आत्तापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवानुसार जे चांगले विद्यार्थी आहेत, चांगल्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन मिळालेत, तर त्या विद्यार्थ्यांचं मत असं आहे की सर आम्ही आमचं रोजचं काम दररोज करत होतो, ज्या दिवशीचं काम त्या दिवशी करायचं. आणि एक आपण ठरवून घेऊ की माझं आजचं होमवर्क, आजचा गृहपाठ झाल्याशिवाय मी झोपणार नाही. हे ठरवलं की बाकी सगळ्या गोष्टी होत जातात. आपल्याला आता झोपायची गरज असते, मग आपण काय करतो, झोपायचे मला किती वाजता, 11 वाजता, मग 11 वाजेपर्यंत माझा सिलेबस तो जो होमवर्क आहे तो संपला पाहिजे. आपले आपण ठरवून घ्यायचं, आपण आपल्याला बंधन टाकायचं. ओके. तर सगळ्या आता तर आपल्याला वेळच वेळ आहे. सध्या तरी लॉकडाऊनमुळं आपल्याला 100% वेळ आहे आणि ह्यामुळं तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. तुमच्या काही डिफिकल्टीज वगैरे समजा लेक्चरमध्ये राहिल्या तर त्या आम्ही शेवटी डिस्कशन मध्ये घेणार आहेत. तुम्हाला तुमचे प्रश्न व्हॉट्सअपमार्फत किंवा आणखीन फोन तर वरनं तुम्हाला विचारता येतील. त्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर तुमच्यापर्यंत जातील. आणि हा सगळा जो सिलेबस आहे, हे सगळं जे मॅटर आहे, हे सगळं जे तुमचं प्रोग्राम आहे तो तुम्हाला 100% तुमच्यापर्यंत पोहोचेल, 100% तुम्हाला कळेल अशा पद्धतीने आपण रन करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आपण ह्या पूर्ण कार्यक्रमाची हळूहळू रूपरेषा समजावून घेऊया. एकदा सांगितलं तर हळूहळू विसरेल ते, म्हणून आतापर्यंत लक्षात आलं. आता आपण थोडंसं तुमच्या 10वीच्या संदर्भात आणि ह्या नीट जेईच्या संदर्भात नेमका फरक काय असतो त्याच्याकडे आपण उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊन जाऊया. आता आपण नमुना दाखल तुमचा 10वीचा मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरचे प्रश्न पण मला वाटतं बोर्डाच्या परीक्षेत आले होते, सगळ्यांनी व्यवस्थितपणे सोडवलेत. ओके. मग आता वर्ग समीकरण म्हणलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणलं की त्याच्यामध्ये काय काय असतं. आपण थोडंसं आता रिवाइजच करूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा टाईपचं असतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन इक्वेशन ऑफ द टाईप ax² + bx + c = 0 where a is not equal to 0 is called as a quadratic equation. Now solution of this quadratic equation is given by, there is one formula, you know, x is equal to -b plus or minus root b² minus 4ac divided by 2a. Okay. This equation has two roots. This equation is satisfied by two values. One is -b plus root b² minus 4ac divided by 2a. The quantity b² minus 4ac is called as a discriminant of the quadratic equation.
आणि हा जो डिस्क्रिमिनंट आहे तो अगदी महत्त्वाचा रोल बजावत असतो. आता ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत, एक प्लसवाली आणि दुसरी मायनसवाली, ह्यांना आपण दोन वेगवेगळी नावं दिली. सो लेट अल्फा इज -b प्लस रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a and beta is equal to -b minus root b square minus 4ac divided by 2a. So alpha is the one value, beta is another value. Both alpha and beta satisfy this equation. That means a, if we put x is equal to alpha, this equation is satisfied. Alpha square plus b alpha plus c is equal to 0, and also beta satisfies the same equation. That means a beta square plus b beta plus c, this is also equal to 0. एखादी व्हॅल्यू एखाद्या इक्वेशनचं रूट असणं म्हणजे काय, तर ती व्हॅल्यू ते इक्वेशन सॅटिस्फाय करते. जर आपण एक्सच्या जागी ती व्हॅल्यू टाकली तर ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं, दोन्ही बाजू सारखे येतात. ओके, नाउ आणखीन काही रिझल्ट तुम्हाला माहिती आहेत. पहिलं, ह्या दोघांची सम किती येते, सम ऑफ रूट्स. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे सम ऑफ रूट्स किती येते, मायनस बी अपॉन ए. सम ऑफ रूट्स किती येते, मायनस बी अपॉन ए, वेअर बी इज कोएफिशियंट ऑफ एक्स. बी इज कोएफिशियंट ऑफ एक्स in the quadratic equation. What is A? It is coefficient of x square in the given quadratic equation. Now second one, product of roots. जर अल्फा आणि बीटा ही जर दोन रूट्स असतील तर त्यांची सम किती येते, मायनस बी अपॉन ए, आणि प्रॉडक्ट किती येतो, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. सम ऑफ रूट्स मायनस बी बाय ए, प्रॉडक्ट ऑफ रूट्स सी अपॉन ए. आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. Given quadratic equation is very simple quadratic equation. X square minus 5x plus 6 is equal to 0. So what are the roots? There are different methods to solve this equation. One is the factor method, another is the formula method, completing the square method वगैरे. आपण फॅक्टर्स काढूया. सगळ्यांना फॅक्टर्स माहिती आहे, त्याचे शोधता येतात फॅक्टर्स. प्रॉडक्ट किती आला पाहिजे, 6, आणि सम किती आला पाहिजे, -5. सो x minus 2 and x minus 3 are the factors. X minus 2, x minus 3 are the two factors. That means x minus 2 is equal to 0 or x minus 3 is equal to 0. Therefore x is either 2 or x is equal to 3. So 2 and 3 are the roots of this quadratic equation. 2 or 3 are the roots of the equation. Now what is the meaning of roots of the equation? 2 is a root, 3 is a root. That means if we put values of x in this equation, then what happens? Suppose 2 is the value. 2 square minus 5 into 2 plus 6. That is equal to 4 minus 10 plus 6. That is equal to 10 minus 10. That is equal to 0. That is the RHS. So x is equal to 2 satisfies, x is equal to 2 satisfies given equation. Similarly, for x is equal to 3, what is the case? 3 square minus 5 into 3 plus 6 is equal to 0. That means 9 minus 15 plus 6 is equal to 0. Or 15 minus 15 equal to 0. So this is the equation. X square minus 5x plus 6 is equal to 0. That means x is equal to 3 also satisfies the equation. So we say that x is equal to 2 and x is equal to 3 are the roots of this quadratic equation. Okay. X is equal to 2 and x is equal to 3 हे given quadratic equation ची roots आहेत. आता हे रूट्स मिळाल्यामुळे आपल्याला काय झालं, सम ऑफ रूट्स किती आले बघा बरं. सम ऑफ रूट्स
alpha plus beta. Alpha is 2, beta is 3. Say alpha is 2 and the root is say beta, that is 3. So sum of roots 2 plus 3 is equal to 5. But we know the formula also. What is formula? Alpha plus beta is equal to minus b upon it. So what is b? Here a is equal to 1, b is equal to minus 5, c is equal to 6. Okay, coefficient of x square 1, coefficient of x minus 5, coefficient c, that is equal to 6. So alpha plus beta is equal to minus of value of b minus 5 divided by a is 1, so it is also equal to 5. So alpha plus beta is equal to 5. By direct method, x is equal to 2, x is equal to 3, their sum is 5. By formula minus b by it is also 5. Now second one, product of roots. Product of roots काय झालं? Alpha into beta. Alpha is 2, beta is 3, that is equal to 6. By direct method, and by formula method, alpha beta is c by a. What is c? Look this. C is 6 divided by a, it is equal to 1. So answer is 6. So product of roots by direct method 2 into 3 6, and by formula it is also 6. Okay. आता आणखीन काही मजेशीर रिझल्ट्स आपल्याला याच्यातून बघता येतील. आणखीन काही मजेशीर रिझल्ट्स आपल्याला याच्यातून बघता येतील. सम ऑफ रूट्स मायनस बी बाय ए, प्रॉडक्ट ऑफ रूट्स सी बाय ए. आणि इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स कोणत्या? कंप्लिटिंग द स्क्वेअर्स, फॉर्म्युला, फॅक्टर्स वगैरे. आता जे बोर्डची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत किंवा अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतील. रूट्स काढा, सम ऑफ रूट्स काढा, प्रॉडक्ट ऑफ रूट्स काढा वगैरे. पण जेई मध्ये ह्याच्यावरतीच कसा प्रश्न असेल बघा. जेईच्या सिलेबसमध्ये पण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये प्रश्न कसा असेल त्याचं एक उदाहरण सांगतो मला. आता तुम्हाला हे खूप एक्झाम्पल्स मी सोडवले 10वीच्या परीक्षेत. आता पण तुम्ही मला वाटतं नक्कीच सॉल्व्ह करा, बरोबर. आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. ते कसं विचारतील बघा. a मायनस बी इंटू एक्स स्क्वेअर प्लस b minus c into x plus c minus a is equal to 0. Find roots of this equation. किंवा असं विचारतील the roots of this equation are dash 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 आणि खाली त्याचे ऑप्शन्स असतील. आता हे कसं सोडवणार बघा बरं. हे तुम्हाला सोडवताना एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता हे कसं सोडवणार बघा बरं. 1-2 मिनटं तुम्हाला मी देतो, बघा बरं ट्राय करून. फॉर्म्युला मेथड न वापरा, कंप्लिटिंग द स्क्वेअर न वापरा, नाहीतर कुठल्याही मेथडनं फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करा. बघा बरं जमतंय का. तुमच्यापैकी खूप जण प्रयत्न करतील, नंतर प्रयत्नही करा, पण त्या प्रयत्नांना लवकर यश मिळणार नाही. जर तुम्ही फॉर्म्युल्याच्या मेथडनं जर तुम्ही करायला जा, फॉर्म्युल्याच्या मेथडनं जर करायला जा तर खूप वेळ लागेल. आता इथं तुम्हाला कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर काय आहे? ए. आपण कॅपिटल ए म्हणू, कारण स्मॉल ए बी याच्यात आहे. हा आपण काय म्हणूया? बी. आणि हा सी. ओके. सो व्हॉट इज कॅपिटल ए? ए इज इक्वल टू ए मायनस बी. व्हॉट इज कॅपिटल बी? b minus c. What is capital C? That is c minus a. Okay. A is आणि इक्वेशन काय झालं आपलं? ax square plus bx plus c is equal to 0. आता ह्याचं टेक्निक आहे. अगदी थोड्या वेळात हा कसा प्रश्न सोडवायचा ते सांगतो. तुम्ही नंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हे इक्वेशन तुमच्या मेथडनं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. किती वेळ जातोय बघा. आता आपण थोडंसं टेक्निक वापरू. आता आपल्याला तेवढा वेळ नाही, तर सगळा तुम्हाला नंतर प्रयत्न करून बघा किती येतात ते. आता आपण इथं जे जे अभ्यास केला त्या सगळ्यांचा वापर इथं जर केला तर हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीनं सुटेल. बघा कसं ते. रूट असणं म्हणजे काय? तर एक्सनं ते इक्वेशन सॅटिस्फाय करणं. आता एक सहज नजर टाका ह्याच्यावरती, ह्या समीकरणावरती, ह्या इक्वेशनवरती नजर टाका. एकदा वाचूया आपण. ए मायनस बी
इंटू एक्स स्क्वेअर प्लस बी मायनस सी इंटू एक्स प्लस सी मायनस ए इज इक्वल टू 0. आता थोडा वेळ आपण एक्स त्याच्यामध्ये नाहीच असं गृहीत धरा. काय होईल बरं? काय होईल बरं? एक्स नाही असं गृहीत धरलं तर ए मायनस बी प्लस बी मायनस सी प्लस सी मायनस ए. काय परिस्थिती झाली बघा? प्लस ए मायनस ए कॅन्सल झाला, प्लस बी मायनस बी कॅन्सल झाला, मायनस सी प्लस सी कॅन्सल झाला, 0. हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. इक्वेशन इज सॅटिस्फाईड. पण एक्स नव्हता म्हणजे किती होता? आपण कुठल्याच नंबरनं ए मायनस बीला मल्टिप्लाय केलं नाही. म्हणजे कोणी मल्टिप्लाय केलं? 1 न मल्टिप्लाय केलं. बी मायनस सीला कशानंच मल्टिप्लाय केलं आहे म्हणजे कितीनं मल्टिप्लाय केलं? 1 न. ह्याचा अर्थ आपण काय केलं? एक्स इज इक्वल टू 1 ह्या इक्वेशनमध्ये टाकलं. आपण काय प्रोसेस केली? एक्स इज इक्वल टू 1 ह्या इक्वेशनमध्ये टाकलं. काय मिळालं? ए मायनस बी प्लस बी मायनस सी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू 0 आणि इक्वेशन सॅटिस्फाय झालं. एक्स इज इक्वल टू 1 सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. ह्याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो? एक्स इज इक्वल टू 2 सॅटिस्फाईज दॅट इक्वेशन. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 2 इज द रूट. एक्स इज इक्वल टू 3 सॅटिस्फाईज दिस इक्वेशन मीन्स एक्स इज इक्वल टू 3 इज द रूट. इथं काय परिस्थिती आहे? एक्स इज इक्वल टू 1 सॅटिस्फाईज इक्वेशन. सॅटिस्फाईज इक्वेशन. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1 इज 1 रूट. से अल्फा इज इक्वल टू 1. एका रूटला आपण काय नाव देऊया? 1. हे कळालं का सगळ्यांना? एक्स इज इक्वल टू 1 हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं म्हणजे ते रूट असलं पाहिजे. आता कोणी सांगितलं एक्स इज इक्वल टू 1? आपण सहज इक्वेशन बघितलं. आणि लक्षात ठेवा मुलांनो की जेईचा जो टॉपिक असतो किंवा तुमच्या नीटचा जो टॉपिक असतो किंवा प्रश्न असतो तो जर नीट वाचला, लक्षात ठेवायचं नेहमी प्रश्न नीट वाचायचा. वाचला की बऱ्यापैकी तुम्हाला सिग्नल मिळतो. इथं मी प्रश्न नीट वाचला, माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्यांची सम 0 येते. ह्याचा अर्थ एक्स इज इक्वल टू 1 आपलं रूट आहे बाय ऑब्झर्वेशन. हे टेक्निक असतात. हे टेक्निक तुम्हाला मी हळूहळू शिकवत जाणार. सो अल्फा 1 रूट इज अल्फा अँड दॅट इज इक्वल टू 1. आता प्रश्न असा आहे की दुसरं रूट कसं काढायचं? आता दुसरं रूट काढण्यासाठी सगळं इक्वेशन सोडू, एक 1 असेल आणि दुसरं परत एकदा त्याच जागेवर जाईल आणि वेळ खूप जाईल. आलं लक्षात बरोबर? त्यासाठी आपल्याला हे शिकवलेलं आहे तुमच्या सरांनी बरोबर. 10वीच्या तुमच्या सरांनी सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स ह्या 2 गोष्टी शिकवलेल्या आहेत. आता जर एक रूट माहीत असेल आणि दुसरं जर शोधायचं असेल तर ह्या 2 पैकी कोणताही एक फॉर्म्युला अप्लाय करू आपण. आपण कोणता वापरूया? दुसरं वापरू. तुम्ही पहिला वापरून पण करू शकता. मी दुसरा वापरतो. चालेल? लेट सेकंड रूट इज बीटा. देअरफॉर प्रॉडक्ट ऑफ रूट्स आपल्याला बीटा कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात आलं? बीटा काढायचं आहे. प्रॉडक्ट ऑफ रूट्स फॉर्म्युला काय? सी अपॉन ए. आपण इथं कॅपिटल लेटर्स वापरतोय. कॅपिटल सी अपॉन ए आपलं इक्वेशन हे. बट व्हॉट इज सी? सी मायनस ए. व्हॉट इज ए? ए मायनस बी. व्हॉट इज प्रॉडक्ट ऑफ रूट्स? अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा. बट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा? Alpha is equal to 1. So 1 into beta is equal to C minus A upon A minus B. 1 into beta, it is exactly beta. Therefore, beta is equal to C minus A upon A minus B. So we have 2 roots, one alpha and second beta. Therefore, roots of equation are 1 and C minus A upon A minus B. So, solution set of that equation is, माहिती आहे सगळ्यांना? सोल्युशन सेट. याला काय म्हणतो आपण? सोल्युशन सेट. वन अँड C minus A upon A minus B. किती? 2 मिनिटात काम झालं. आणि त्यासाठी मात्र आपल्याला जे दिलेले सगळे फॉर्म्युले होते ते सगळे वापरावे लागले. तर हा मिनिंग आहे विद्यार्थ्यांनो. जर मला गॅरंटी आहे तुम्ही नक्की, मी जरी सोडू नका म्हणलं, पालक जरी म्हणाले सोडू नका, तरी तुम्ही सूत्राचा वापर करून हे इक्वेशन सोडवण्याचा प्रयत्न कराल. किती वेळ जातो बघा, उत्तर येतं का बघा. पुढं जर आपल्याला वेळ मिळाला तर मी त्या मेथडनं पण तुम्हाला सोडून दाखवणार आहे. त्याला खूप वेळ जातो, बऱ्याचशा स्टेप्स कराव्या लागतात आणि नंतर कंटाळा येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे जे टेक्निक्स असतात, हे जे हिंट्स असतात, त्या हिंट्सप्रमाणे आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न सोपे जातात आणि हेच आपल्याला आजपासून सुरुवात करायची.
आणि नक्कीच मॅथमॅटिक्स म्हणा, फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा, हे विषय जर तुम्हाला सोपे जायचे असतील तर नुसतं पुस्तक वाचून चालत नाही मुलांनो. त्यासाठी तज्ज्ञ लोकांच्या हिंट, लोकांना माहीत असतं काय केलं की सोपं होतं. हे मला माहीत होतं, ह्या मेथडनं सोपं होतं, तुम्हाला माहीत नाही ते, तर तेच काम तुम्हाला सांगितलं की तुमचा वेळ पण वाचतो, तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होतो आणि सगळ्या गोष्टी इफेक्टिव्ह होतात. पर्यायानं आपल्याला जेईमध्ये किंवा नीटमध्ये यश मिळायला सोपं जातं, आपण त्या टॉप रँकर्समध्ये येण्याचं शक्यता वाढते. तर ह्या हिशोबानं मला वाटतं सगळ्यांचं लक्षात आलं का. हे इक्वेशन होतं x = 1. हे रूट मी कसं काढलं, सहज एक्सची किंमत 1 टाकून बघितली. त्यासाठी मी काय केलं, सगळ्यांची बेरीज केली, किती आली, 0 आली, म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. म्हणजे x = 1 हे त्याचं रूट आहे. मग दुसरं रूट कसं काढलं मी, प्रॉडक्ट ऑफ रूट्सनं. आता लक्षात घ्या, ॲडिशनमध्ये टाकलं असतं तर आणखीन थोडंसं अवघड गेलं असतं का, तर तुम्हाला बी तिकडं शिफ्ट करावं लागलं असतं, अल्फा तिकडे शिफ्ट करावा लागला असता आणि ॲडिशन करावे लागले असते, आन्सर सेम आलं असतं, पण वेळ गेला असता. प्रॉडक्ट आहे, 1 न प्रॉडक्ट घेणं सोपं असतं, 1 न प्रॉडक्ट घ्यायचाच नसतो. 1 × बीटा = C - A डिवाइड बाय A - B. सोल्युशन सेटपर्यंत आपण अतिशय व्यवस्थितपणे अगदी थोड्या वेळात जातो. आता ह्याच गोष्टी आपल्याला इथून पुढे करायच्या. मला वाटतं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. कोणाच्या मनात काही डाऊट आहे तर आज टोटल आता आपण काय करत जाऊया की प्रत्येक लेक्चर नंतर 1-2 मिनिटात सगळं समअप करूया. आजचं आपण पहिलंच लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं तुमचं स्वागत केलं. मी घाडगे सर तुमच्या परत एकदा तुमच्या सर्वांचं, काही लोकांनी उशिरा बघितले असेल व्हिडिओ, सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि हा कार्यक्रम आपल्याला इथून पुढं व्यवस्थितपणे शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे. ज्या वेळेला लॉकडाऊन उठेल त्यावेळेला आपण प्रत्यक्ष भेटून तुमची माझी भेट होईल, इथं समोरासमोर चर्चा होतील, तिथून पुढं आपण आणखीन नेटानं अभ्यास करायला लागूया. तर सुरुवात आपण इंट्रोडक्शननं केली. त्यानंतर मी तुम्हाला नीट परीक्षेसाठी नेमके कसे प्रश्न असतील, जेईमध्ये कसे प्रश्न असतील ते समजून सांगितलं. ए ग्रुप काय सांगितला, बी ग्रुप सांगितला, बोर्डाची परीक्षा कशी असते ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थितपणे ऐकूया. आज सुरुवातीलाच एकदम जास्त बर्डन नको म्हणून इथंपर्यंत. तर मला वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकापर्यंत माझं पोचलं असेल. शेवटची ही नक्कीच तुम्हाला आवडली असेल, पण ही हिंट आवडण्यासाठी किंवा ह्याचं मर्म लक्षात येण्यासाठी तुम्हाला तो प्रश्न तुमच्या मेथडनं सुटतोय का बघा, मग हे नेमकं काय आहे ते लक्षात येईल. ओके, आज इथंच थांबूया. ओके, आणि सर्वांसाठी कोरोनाच्या संदर्भातलं जे आपलं सध्याचं लॉकडाऊन आहे तर त्यात पुतळतळीची विनंती आहे की सगळ्यांनी घरीच थांबायचं आहे, घराच्या बाहेर जायचं नाही, सुरक्षित राहायचं, आपली स्वतःची पण काळजी घ्यायची आणि इतर सर्वांची पण काळजी घेऊ. सर्व आपल्या भारत देशाची काळजी घेऊ आणि हे या करोनातनं लवकरच आपण मुक्त होऊन समोरासमोर भेटूया. ओके, धन्यवाद.